अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण पुण्याचे वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कोळे महाराजांनी लिहिलेले साधकांसाठी अत्यंत आवश्यक असे साधन जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. यात साधकांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तर दिली आहेत. साधक विचारतात, शक्तिपात आणि शक्ती संक्रमण यात काय फरक आहे? उत्तर: शक्तिपात म्हणजे भगवतीने त्या जीवाला आपल्या ध्यानात घेऊन प्राणांसकट सुषुम्नेमध्ये प्रवेश करणे. या जीव, प्राण आणि भगवती हे सगळे सुषुम्नेत प्रवेश करून सहस्राराकडे जायला लागतात. याला शक्तिपात असे म्हणतात. पण सुषुम्ने व्यतिरिक्त अन्य कुठल्याही नाडीत शक्तीने केवळ प्राणाला घेऊन प्रवेश करणे याला शक्ती संक्रमण असे म्हणतात. शक्तिपात हे एक प्रकारचे शक्ती संक्रमणच आहे, पण शक्ती संक्रमण म्हणजे शक्तिपात असत नाही. प्रश्न: गर्भात दीक्षा होऊ शकते काय? याचे बघितलेले उदाहरण आहे काय? उत्तर: आपले एक साधक मुंबईला राहत असत. त्यांना बरेच दिवस संतान नव्हते. त्यांनी त्यासाठी परमपूज्य श्री मामांची प्रार्थना केली. तेव्हा मामा त्यांना म्हणाले की तुझ्या नशिबात संतान नाही, पण तुझ्या पुढल्या जन्मांमधले संतान फळ काढून ते आम्ही तुला आताच देतो. त्याप्रमाणे मामांनी त्यांना संकल्पपूर्वक एक श्रीफळ दिले. त्यानंतर त्यांच्या पत्नीला दिवस राहिले. त्याचवेळी मामांनी त्यांना सांगितले की हा पूर्वीचा साधक असलेला जीव आहे. त्याला मुद्दाम गर्भात आणलेले आहे, कारण त्याचे राहिलेले साधन येथून पुढे विना अडथळा होईल. हा जीव मुलगी म्हणून जन्माला येईल. तिला जन्माला येण्याच्या आधीच गर्भात दीक्षाही होणार आहे. त्या मुलीला परमपूज्य मामांनी ती आईच्या गर्भात असतानाच दीक्षा दिली. त्यानंतर ती मुलगी जन्मली. आता त्या मुलीचे वय 18-20 वर्षाचे असेल, पण पूर्ण साधक वृत्तीची ती मुलगी आहे. गर्भातच दीक्षा झाली असल्यामुळे लौकिक जन्मानंतर परत तिला दीक्षा घेणे गरजेचे नाही. दीक्षा तर एकदाच होत असते. असे आणखी एक उदाहरण आहे. परमपूज्य श्री मामांच्या दिव्य चरित्रामधली मला ज्ञात असलेली ही दोन्ही उदाहरणे वैशिष्ट्यपूर्णच आहेत. प्रश्न: आपला प्राणवायू चंचल असतो म्हणजे काय? खरे तर प्राण म्हणजे वायू नव्हे. प्राण ही संकल्पना जर समजून घ्यायची असेल तर ती थोडक्यात सांगतो. आपला जो श्वासोच्छ्वास होतो त्यालाच व्यवहारात प्राण म्हणतात. तो थांबला म्हणजे आपला प्राण गेला असे म्हणतात. पण श्वासोच्छ्वास म्हणजे काही प्राण नव्हे. हा श्वासोच्छ्वास करविणारी जी श्री भगवंतांची विशिष्ट शक्ती असते, जिच्या योगे तो श्वासोच्छ्वास होतो, तिला प्राण असे म्हणतात. भगवत शक्तीचा जो विशिष्ट स्पंद असतो त्याला प्राण असे म्हणतात. परमात्म तत्वाच्या ठिकाणी मी एक आहे ते अनेक व्हावे. हा जो स्पंद उठला त्याला शक्ती असे म्हणतात, आणि त्या शक्तीच्या ठिकाणी जो स्पंद उठला त्याला प्राण म्हणतात. मला विसर्जन करायचे आहे या भावनेने शक्तीचा ठिकाणी जो स्पंद उठतो तो प्राण असतो. यासाठी एक उदाहरण देतो. समजा एक शांत सरोवर आहे. त्यावर वाऱ्याने लाट उठली. तिला शक्ती म्हणावे. सरोवर परमात्मा स्वरूप समजावे. मग वाऱ्याने त्या लाटेतून जे तुषार उठतात तोच प्राण होय. वास्तविक पाहता तुषार, लाट आणि पाणी हे सारे एकच आहेत, पण विशिष्ट परिस्थितीत ते वेगवेगळे दिसतात. तसेच परमात्मा, शक्ती आणि प्राण हे जरी एकच असले तरी प्राणांमुळे विश्व चालते. विश्वाचे सर्व व्यवहार प्राणांमुळे चालतात. श्री गुरुकृपेने जागृत झालेल्या शक्तीची उलटी प्रक्रिया होत असते. म्हणून प्राणांमुळे उत्पन्न झालेले विश्व अंतर्प्राणात मिसळते. ते प्राण शक्तीत मिसळतात आणि शक्ती परमात्म्यात. याचाच अर्थ जीव मूळ स्वरूपात मिसळतो.
प्राण चंचल असतो. याचा अर्थ असा की त्याची सतत हालचाल सुरू असते. जोवर ती हालचाल सुरू असते तोवर तो शक्तीपासून भिन्न वाटतो. तुषार वाऱ्यामुळे लाटेपासून वेगळे वाटतात, पण हालचाल थांबली, तुषार निर्माण करणारा वारा थांबला तर तुषार लाटेत मिसळतात आणि लाट पाण्यात मिसळते. तसे प्राण स्थिर झाले, स्तब्ध झाले की ते शक्तीमध्ये लय पावतात आणि शक्ती शिवामध्ये लयाला जाते, आपले शिवस्वरूप प्रकट करते. प्राण चंचल असतात म्हणून तर आपला प्रपंच होत असतो. एरवी प्राण स्तब्ध झाले, स्थिर झाले की परमार्थ सुरू होतो. प्रश्न: मृत्यूनंतर काय होते? उत्तर: मरते समयी देहत्यागाच्या वेळी त्या जीवाची जी वासना सर्वात प्रबल असते त्याचप्रमाणे देहत्यागानंतर त्या जीवाची गती होते. त्या वासनेनुसारच त्याला विशिष्ट योनीत पुढचा जन्म मिळतो. प्रश्न: मृत्यूची एवढी भीती का वाटते? उत्तर: हा देह म्हणजेच मी अशी भावना झाल्यामुळे हा देह संपला, मृत्यू पावला म्हणजे सगळे संपले अशी भ्रामक पण पक्की खात्री मनाला आतूनच असते. शिवाय प्रपंचाचा मोह आणि त्यातले मायेचे बंधही जीवाला असतातच. यातच मृत्यू म्हणजे काय याविषयीच्या अज्ञानाचीही भर पडते. या 3 कारणांमुळे मृत्यूची भीती वाटते. प्रश्न: मृत्यूची भीती रात्रीच फार वाटते, दिवसा तेवढी वाटत नाही, असे का? उत्तर: आपल्या काही निकटच्या नात्यातल्या किंवा अतिपरिचयातल्या व्यक्तींचे रात्री घडलेले मृत्यूप्रसंग काही कारणांनी मृत्यूविषयक मनात बसलेल्या विचित्र कल्पना अथवा जीवाला खूपच चटका लावून गेलेले हळवेपणा आणणारे मृत्यूप्रसंग यांचा चित्तावर झालेला गुप्त संस्कारच या प्रकारच्या भीतीचे कारण आहे. प्रश्न: अपघातात मरणाऱ्यांना त्रास होत नसेल का? उत्तर: मृत्यू ही एखाद्या शांत, प्रसन्न, प्रदीर्घ निद्रेसारखी अत्यंत आनंददायी स्थिती असते. महानिद्रा असते व ती काही काळ टिकून राहते. ज्याच्या वासना खूपच गाढ्या असतात तो अपघातातच काय, पण घरीच आरामशीर पलंगावर जरी मृत्यू पावला तरी त्याला मृत्यूसमयी असह्य वेदना होतातच. या उलट ज्याच्या वासना शुद्ध झालेल्या आहेत त्याचा देह प्रारब्ध योगाने कसाही कोठेही पडला तरी त्याला अत्यंत शांतपणे मृत्यू येतो. मृत्यूच्या वेळी त्रास होणे ही वासना अपेक्षित स्थिती असते. प्रश्न: मृत्यूनंतरच्या जगाचीही बऱ्याच जणांना भीती वाटते, याचे कारण काय? उत्तर: त्यासंबंधीचे अज्ञान हेच त्याचे कारण होय. पण तो या इहलोकात इतरांना आनंद व सुख देत अलिप्ततेने जगतो. देव, गुरु, वेदशास्त्रे व धर्म यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून त्यांच्या उपदेशाप्रमाणे आचरण ठेवतो. त्याला अशी भीती कधीच वाटत नसते. प्रश्न: असे म्हणतात की नवजात बालकाची सांगोपांग सविस्तर जन्मपत्रिका त्याच्या वयाच्या 18व्या वर्षानंतरच तयार करावी, असे का? उत्तर: सविधिक चिंतामणी ग्रंथात यासंबंधी स्पष्टीकरण देणारे एक विधान मिळते. पित्रोर्दोषैर्मृतः केचित् केचित् बालग्रहैरपि अपरैरिष्टयोगाच्च त्रिविधा बालमृत्युवः. त्याचबरोबर पुढे शास्त्रकार असेही म्हणतात की मातेच्या पापकर्मामुळे अथवा बालग्रहांमुळे बालक 4 वर्षाच्या आतच मृत्युमुखी पडते. 4 ते 8 व्या वर्षापर्यंत त्याचा मृत्यू झाल्यास त्यास बालग्रह किंवा पित्याचे पापकर्म जबाबदार असते. 9 ते 12च्या वर्षापर्यंत बालकाचा मृत्यू झाल्यास त्याचे स्वतःचेच पापकर्म त्याला कारण असते आणि 18व्या वर्षानंतर त्या बालकाचा स्वतंत्र भाग्योदय होत असतो. या स्मृतीमुळे आपण म्हणता तशी प्रथा काही ठिकाणी पडली असावी. मात्र आपल्याकडेही जुने जाणते लोक लहान मुलांची सांगोपांग पत्रिका त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षानंतरच करावी असे सांगत.
तोवर केवळ कच्चे साधे टिपण करून ठेवी. परमपूज्य सद्गुरू श्री मामाही बरेचदा तसे सांगताना मी ऐकलेले आहे. व्यवहार आणि शास्त्रदृष्ट्या सारासार विचार करता ते योग्यही आहे. आता प्रश्न परमात्मा जिज्ञासा. प्रश्न अवतार का होतात? उत्तर श्री भगवंतांची इच्छा म्हणून त्यांच्या विशिष्ट कार्यासाठी होतात. प्रश्न वासनाक्षय झाला असे केव्हा समजावे? ते कळायला मार्ग काय? सगळी द्वंद्वे समान वाटू लागतील तेव्हा. उदाहरणार्थ सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान, प्रवृत्ती निवृत्ती हे दोन्ही प्राप्त होत असता दोन्ही प्रसंगात अंतःकरण शांतच राहते तेव्हा. वासनाक्षय झाला हे कळायचा सोपा मार्ग म्हणजे निरपेक्ष अशा श्री भगवंतांच्या सतत स्मरणाशिवाय, श्री सद्गुरू स्मरणाशिवाय अंतःकरणाला राहवतच नाही. त्यातच त्याला अवीट गोडी वाटते. साऱ्या आशा निराशा संपून केवळ संपूर्ण शरणागतीच त्या स्थितीत उरते. साधू संतांजवळ राहूनही पारमार्थिक दृष्ट्या कोणात काही फरक होत नसतो. उत्तर साधू संतांच्या सहवासात सेवेत राहूनही जो गुरुपदी बसण्याची इच्छा ठेवतो, जो गुरूंना साधू संतांना सामान्य मनुष्य समजतो व त्यांच्यातही गुणदोष पाहतो, किंवा जो त्यांच्याजवळ अहंकार अभिमान धरून राहतो आणि शेवटी जो अंतःकरणात स्वार्थ धरून राहतो, अशा चौघांमध्ये पारमार्थिक दृष्ट्या भले कितीही काळ सत्संगात ते राहिले तरी काहीच फरक होत नसतो. महात्म्यांच्या साधुपुरुषांच्या कोठल्या गुणांना बघून त्यांना सन्मान द्यायचा असतो. महात्म्यांना अनेक कारणांनी लोक मान सन्मान देत असतात, पण त्यातही अधिकाराप्रमाणे भेद आहेत. ते थोडक्यात स्वांगायचे झाले तर एक अतिमूर्ख माणसे त्यांच्या बाह्य बडेजावाला आणि मोठेपणालाच मान देतात. दुसरं मूर्ख व स्वार्थी लोक त्यांनी दाखविलेल्या चमत्कारांना बाळून मान देतात. तिसरं सामान्य विचारांची माणसे त्यांचा उत्तम आचार विचार, वागणे बोलणे, सभ्यपणा यालाच मान देतात. चौथे धूर्त व्यवहारी माणसे त्या महात्म्यांच्या संगतीत येणाऱ्या समाजातल्या उच्चभ्रू प्रसिद्ध व्यक्तींकडे बघूनच त्या महात्म्यांच्या संपर्कात स्वार्थी हेतूने जातात व त्यांचा मान ठेवण्याचे उत्तम नाटक वठवतात. पाचवं मात्र जो परमार्थासाठी खराच आणलेला असेल तो मात्र या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता त्या महात्म्यांचे निरपेक्ष पवित्र भगवत प्रेम आणि त्यांचे विशुद्ध ब्रह्मज्ञान यांचा अनुभव घेऊन